ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर तालुक्यातील वडगावपाण येथील दत्तधाम सरकार या ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे. या ठिकाणी मीटरला बायपास करून सुमारे 7 किलो वॅटची वीज चोरी केली जात असल्याचं उघड झालंय. महावितरणकडनं आता कडक पावलं उचलली जात आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना संगमनेर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टंवार यांनी म्हटलंय की महावितरणच्या भरारी पथकानं वडगावपाण येथे दत्तधाम या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी अधिकृत वीज मीटर असताना देखील त्या मीटरला बायपास करून वीज वापरली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आलं आहे. वीज चोरी करणाऱ्यांना दंडात्मक बिलं दिले जातील आणि ते भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली जाईल. जर 7 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरली नाही तर महावितरण मार्फत संबंधांवरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणी काल आमच्या भरारी पथकाने वीज चोरी पकडलेली आहे. त्या ठिकाणी विद्युत कंपनीचे अधिकृत मीटर आहे, परंतु त्या मीटरला बायपास करून त्यांनी वीज चोरी केलेली आहे. किती रुपयाची ती वीज चोरी असेल? तुमची प्रोसिजर काय असेल? तसं ते बायपास केलेला लोड हा 7 किलोवॅटचा आहे. त्याच्यानुसार आपण त्याची असेसमेंट 1-2 दिवसामध्ये काढून त्यांना आज संध्याकाळपर्यंत त्याची असेसमेंट काढून आपण त्याला देऊ. परंतु लोड हा 7 किलोवॅटचा त्या ठिकाणी मिळाला. काय काय उपकरण? 2 उपकरणं म्हणजे त्याचा आपण मीटर बंद केलेला आहे. त्याची तिथून वायर जी जोडलेली होती ते सर्व तिथून त्या प्रकारे सर्व जोडलेलं आहे. त्या बायपास केलेल्यावर 2 AC, 1 बोर आणि लाइटिंग असा 7 किलोवॅटचा लोड आपल्याला सापडलेला आहे. त्यांच्याकडे त्या ठिकाणी अद्याप दुसरे 3 कनेक्शन आहेत, ते व्यवस्थित होते. त्यांना आपण बिल देणार. बिल दिल्यानंतर त्याच्यात आपण त्यांना 7 दिवसाची मुदत देणार आहे आणि ती नाही भरली तर त्याच्यावर आपण FIR नोंदवतो. तर हे आता आपल्याला त्याच्यावर जरा खोलात जाऊन बघावं लागेल की तो किती दिवसापासून होता. तर बाकीचे 3 मीटर्स आहेत त्या ठिकाणी आणि दिवसाचं मला आता सांगता येणार नाहीये, परंतु लोडनुसार आमच्या अधिकाऱ्यांकडून माहिती पण आपल्याला ते मला नाही सांगता येणार. मी माहिती घेऊन सांगू शकतो ते, परंतु मीटर आहे त्या. शावी शेख, C24 संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.